धुळे शहरातील भूमी अभिलेख कार्यालयात दिनांक 15/4/23 रोजी जितेंद्र विश्राम बैसाने या समाजकंटकाने कार्यालयात येऊन कर्मचारी यांना अश्लील शिवीगाळ व मारहाण करून कार्यालयात प्रवेश केला व शासकीय संपत्तीची व लॅपटॉप फोडून शासकीय कामात अडथळा निर्माण केला। तसेच दिनांक 4 ते 5 जणांना बरोबर आणून कार्यालयात प्रवेश केला। आल्या कर्मचारी यांना शिवीगाळ सुरू केली। परीक्षण भूमापक श्री धर्मेंद्र प्रभाकर खंबाईत यांना शिवीगाळ करून मारहाण केली। तसेच महिला कर्मचारी श्रीमती शैला सुधाकर बाबळ परीक्षण भूमापक यांनाही अश्लील शिवीगाळ केली व त्यांच्या टेबलावरील लॅपटॉप उचलून जमिनीवरती फेकून दिला व इतर सर्व कर्मचारी यांना घाणघाण शिवीगाळ केली। खुर्च्यांची आदळ आपट करीत होते। तुम्ही सर्व कार्यालयात कसे काय काम करतात, जीवे ठार मारण्याची धमकी दिली। शासकीय कामात अडथळा व शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याने रात्री 11 वाजता शहर पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हाही दाखल करण्यात आला। अशा समाजकंटकाला अटक करावी म्हणून माननीय जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांची भेट घेऊन प्रत्यक्ष चर्चा करून दिनांक 16/4/24 रोजी निवेदन दिले। तसेच माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनाही निवेदन दिले। अशा समाजकंटकाला अटक करावी व कारवाई करावी अशी मागणी केली। यावेळी भूमी अधीक्षक श्री दत्ता वाघ, भूमी अधिकारी वाघमोडे साहेब, शिरपूरचे भूमी अधिकारी बाबळ साहेब, आनंद तायडे, दीपक साळुंके, ललेश पाटील, रवींद्र काकडे, कमलेश जोशी, नितीन वानखेडे, धीरज बोरसे, भारती मराठे, सचिन पवार, सुभाष बागुल, कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने निवेदन देताना उपस्थित होते। कार्यालयात आमचे अधिकारी नसताना कार्यालयातून तोडफोड केली, आम्हाला शिवीगाळ केली, आमचं लॅपटॉप वगैरे फोडलं आणि उद्या तुम्ही कशी काम करतात तेच बघतो असं समजलं। त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। जिल्हाध्यक्ष भूमी अभिलेख कर्मचारी संघटना धुळे काल दिनांक 15/4/2024 रोजी नगर भूमाधिकारी कार्यालय धुळे यात नियमित कामकाज चालू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री जितेंद्र विश्राम बैसाने हे मद्यधुंद अवस्थेत कार्यालयात आले व त्यांनी कार्यालयात आल्याबरोबर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ सुरू केली व शिवीगाळ सुरू करून आमच्या कर्मचारी यांना मारहाण केली। महिलेला पण सुद्धा त्यांनी धक्काबुक्की केली आणि त्यांचा टेबलावर असलेला लॅपटॉप हा खाली जमिनीवर आढळला। त्याच्यामुळे शासकीय संपत्तीची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे। तसेच या कार्यालयात त्या क्षमी कार्यालय प्रमुख अधिकारी हे हजर नसताना निवडणूक कामी ते वर्ग असताना त्याची एवढी हिंमत झाली की त्यांनी कर्मचाऱ्यांना ते प्रचंड दहशतीने घेतलं आणि मारहाण करायचा प्रयत्न केला, मारहाण केलीच आणि दालनाला लाथ मारली आणि त्यामुळे उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचं हे दालन कोसळलं। ही बाब अत्यंत गंभीर आहे। त्या कामी आम्ही काल रात्री 11 वाजता धुळे शहर पोलीस स्टेशन इथे रीतसर तक्रार देऊन FIR नोंदवण्यात आली आहे। आज दिनांक 16/4/2024 रोजी माननीय जिल्हाधिकारी धुळे यांना झालेल्या घटनेचे गांभीर्य व चर्चा करून गुन्हेगाराला तात्काळ अटक व्हावी अशा प्रकारचे निवेदन सादर करण्यात आले।